पुण्यापासून दूर डोंगरांच्या कुशीत एक लहानसं गाव होतं, बोरगाव. गाव शांत, पण एक जागा मात्र सगळ्यांना टाळायची होती, सतीचा आसरा. गावात सांगितलं जायचं की जुन्या काळी तिथे एक स्त्री सती गेली होती. तिचं नाव होतं गौरी, पण ती सती स्वइच्छेने गेली नव्हती. आदित्य, एक यूट्यूबर, तो हॉन्टेड प्लेसेसवर व्हिडिओ बनवायचा. एका दिवशी त्याला या गावाबद्दल कळलं. तो म्हणाला, हे सगळं अंधश्रद्धा आहे, मला प्रूफ हवा. तो कॅमेरा, ड्रोन आणि एकटाच बोरगावात पोहोचला. गावातल्या लोकांनी त्याला थांबवलं. साहेब, सूर्यास्तानंतर तिकडे जाऊ नका. पण तो हसला. जंगलाच्या आत एक जुनं दगडी मंदिर, भोवती जळालेल्या लाकडाचा वास. मंदिरात एक काळा दगड, ज्यावर कोणीतरी लाल शेंदूर लावलेला. आदित्यने कॅमेरा ऑन केला. आज आपण सतीच्या आसऱ्यात आहोत. अचानक कॅमेराचा स्क्रीन ग्लिच झाला. रात्री 8 वाजता आदित्यला कोणीतरी कुजबुजताना ऐकू आलं. मागे बघ. तो वळला, पण कोणीच नव्हतं. पण कॅमेऱ्यामध्ये त्याच्या मागे एक स्त्री उभी होती, पांढरी साडी, जळालेला चेहरा. आदित्यने गावात चौकशी केली. एक म्हातारा म्हणाला, गौरीने जबरदस्तीने सती केलं होतं. ती मरताना ओरडली होती, मी परत येईन. आणि ज्या जागी तिला जाळलं तेच आजचा आसरा. आदित्यला अजून कंटेंट हवा होता. तो पुन्हा गेला. यावेळी मध्यरात्री 12 वाजता. वारा थांबला, सगळं शांत. मंदिरात अचानक अग्नी पेटला आणि त्या ज्वाळांमधून ती बाहेर आली. गौरी, तिचे डोळे पूर्ण काळे. ती हळू आवाजात म्हणाली, तू मला का जागवलंस? आदित्य पळायला लागला, पण त्याला जाणवलं तो पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतोय. ती हसत होती, जसं मला जाळलं तसंच तूही जळशील. त्याच्या हातावर फोड आले, जणू कुणीतरी त्याला जाळत होतं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना जंगलात कॅमेरा सापडला. व्हिडिओमध्ये आदित्य ओरडत होता, ती खोटी सती नाही, ती सूड आहे. आणि शेवटी त्याच्या मागे ती उभी होती, हसत. गावकऱ्यांनी आदित्यचा कॅमेरा पाहिला, पण एक गोष्ट विचित्र होती. व्हिडिओ डिलीट केलेला नव्हता. सगळे जमले. एक मुलगा म्हणाला, चल बघूया शेवटचा भाग. व्हिडिओ सुरू झाला. आदित्य रडत होता, ती माझ्या मागे आहे, ती थांबत नाही. अचानक स्क्रीन काळी झाली, पण व्हिडिओ चालू होता. आता तू माझा आहेस. त्या रात्री गावात एक मुलगी, सोनाली, झोपली होती. रात्री 2 वाजता तिच्या खिडकीबाहेर कोणीतरी उभं होतं. ती हळूच उठली आणि तिला दिसलं तीच पांढऱ्या साडीतली स्त्री. सोनाली घाबरली, पण ती स्त्री हसली आणि म्हणाली, तू मला मदत करशील का? सोनालीला काहीच कळलं नाही. ती जागी झाली, घामाने भिजलेली, पण तिच्या हातावर जळाल्याचे निशाण होते. गावातल्या मंदिरात एक पुजारी होता, पाटील गुरुजी. सोनाली त्यांच्याकडे गेली. त्यांनी एक जुनी पोथी काढली. त्यात लिहिलं होतं, गौरीचा आत्मा शांत नाही, ती न्याय शोधते आहे. आणि खाली एक वाक्य, जो तिची कथा पूर्ण करेल तोच वाचेल. गुरुजी म्हणाले, गौरीला तिच्या सासऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी जबरदस्तीने जाळलं, कारण ती त्यांच्या विरोधात उभी राहिली होती. ती सती नव्हती, ती हत्या होती. सोनालीला लक्षात आलं. आदित्य गायब झाला आणि आता ती स्वप्न पाहते, म्हणजे गौरी नवीन लोकांना निवडते आहे. त्या रात्री गावात एक माणूस अचानक ओरडू लागला, आग, आग, मला वाचवा. लोक धावले, पण त्याच्या शरीरावर आग नव्हती. तरीही तो जळत होता आणि काही सेकंदात तो राख झाला. सोनालीला पुन्हा ती दिसली. यावेळी आरशात. गौरी म्हणाली, माझं सत्य जगाला सांग, नाहीतर सगळे जळतील. गावात एकामागून एक लोक मरायला लागले. सगळ्यांचा मृत्यू एकसारखा, जळून पण आग नसताना. सोनालीने ठरवलं, ती त्या आसऱ्यात जाईल, गौरीची कथा पूर्ण करेल, किंवा तीही राख होईल. रात्री 12 वाजता
सोनाली मंदिरात पोहोचली आणि तिने हळू आवाजात म्हटलं, गौरी, मी आली आहे. आणि मागून आवाज आला, मी वाटच पाहत होते. रात्रीचे 12 वाजले होते. जंगलात एकही आवाज नव्हता. वारा सुद्धा थांबला होता. सोनाली मंदिरासमोर उभी होती. तिच्या हातात एक छोटी कंदील. ती हळू आवाजात म्हणाली, गौरी, मी आली आहे. अचानक कंदील विझला. पूर्ण अंधार. अंधारातून हळूहळू एक आकृती दिसायला लागली. पांढरी साडी, जळलेलं शरीर, काळे डोळे. गौरी, ती अगदी जवळ आली. तू घाबरत नाहीस? सोनाली थरथरत म्हणाली, मी सत्य जाणून घ्यायला आले आहे. अचानक सगळं बदललं. सोनालीला दिसायला लागलं जणू ती भूतकाळात गेली होती. गावात लोक जमले होते. गौरीला जबरदस्तीने चितेवर बसवलं जात होतं. ती ओरडत होती, मी सती नाही, मला जगायचं आहे. पण कोणी ऐकलं नाही आणि अग्नी पेटवला. सोनालीने पाहिलं, गौरीचा नवरा सुद्धा तिथे उभा होता, पण तो तिला वाचवत नव्हता. तोच हे सगळं घडवत होता. गौरी जळत असताना तिने शेवटचं वाक्य म्हटलं, ज्यांनी मला जाळलं त्यांची पिढी संपवेन. आणि त्या क्षणी तिचा आत्मा शाप बनला. सोनाली परत मंदिरात आली. गौरी तिच्या समोर उभी होती. ती रागाने म्हणाली, तू मला का मदत करशील? सोनाली शांतपणे म्हणाली, कारण तू चुकीची नाहीस, पण तुझा मार्ग चुकीचा आहे. सोनालीला गुरुजींचं वाक्य आठवलं, तिची कथा पूर्ण कर. ती म्हणाली, तुला न्याय हवा आहे, सूड नाही. गौरी अचानक ओरडली, मला न्याय मिळाला नाही. मंदिर हादरायला लागलं. आग आपोआप पेटली. सोनाली जळू लागली, पण ती ओरडली, मी तुझं सत्य जगाला सांगेल. गौरी थांबली. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, खरंच कोणी माझं ऐकेल? सोनाली म्हणाली, हो, मी ऐकते. अचानक आग शांत झाली. गौरीचं रूप बदलायला लागलं. ती आता शांत दिसत होती. ती हसली, धन्यवाद. आणि हळूहळू ती हवेत विरघळली. सकाळ झाली. सोनाली गावात परत आली. सगळं शांत होतं. मृत्यू थांबले होते. सोनालीने आदित्यचा कॅमेरा वापरून एक व्हिडिओ बनवला. ही सतीची कथा नाही, ही अन्यायाची कथा आहे. व्हिडिओ व्हायरल झाला. काही महिन्यांनी सोनाली पुन्हा त्या ठिकाणी गेली. आता तिथे मंदिर नव्हतं, फक्त एक शांत जागा होती. पण ती निघताना तिला मागून आवाज आला, धन्यवाद. ती वळली. कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक ताजं जळालेलं पाऊल खुणा होतं. ती घटना घडून 6 महिने झाले होते. भोरगाव पुन्हा शांत झालं होतं. लोक म्हणत होते, गौरीची आत्मा मुक्त झाली. सोनाली आता सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होती, पण काहीतरी अजून बाकी होतं. एका रात्री सोनालीला एक अनोळखी ईमेल आला. सब्जेक्ट, तू चुकीची आहेस. तिने व्हिडिओ उघडला. तो आदित्यच्या कॅमेऱ्यामधला नवीन फुटेज होता, जो तिने कधी पाहिलाच नव्हता. व्हिडिओमध्ये आदित्य मंदिरात होता, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे 2 सावल्या होत्या, एक गौरी आणि दुसरी पूर्ण काळी, चेहरा नसलेली. त्या सावलीने कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि स्क्रीनवर शब्द दिसले. ती फक्त सुरुवात होती. व्हिडिओ अचानक बंद झाला. सोनाली लगेच पाटील गुरुजींकडे गेली. त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा चेहरा फिकट झाला. हे सतीचा आत्मा नाही. ते थरथरत म्हणाले, हा आसऱ्याचा रक्षक आहे. गुरुजी सांगू लागले, जिथे मोठा अन्याय होतो तिथे फक्त आत्मा राहत नाही, तिथे एक शक्ती जन्म घेते, जी त्या आत्म्याला बांधून ठेवते. म्हणजे गौरी कधीच पूर्ण मुक्त झाली नव्हती. त्या रात्री गावात पुन्हा एक माणूस ओरडू लागला, मला सोडा, मला जाळू नका. लोक धावले आणि पुन्हा तेच शरीर जळत होतं, पण आग नव्हती. त्या रात्री सोनाली झोपली होती. अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तिने डोळे उघडले
तिच्या छातीवर कुणीतरी बसलं होतं. ती काळी सावली. त्या सावलीने हळू आवाजात म्हटलं, तू तिला सोडवलंस, आता तू माझी आहेस. सोनालीच्या हातावर पुन्हा जळल्याचे निशाण आले, पण यावेळी ते वेगळं होतं. ती एका चिन्हासारखं होतं, जणू कोणीतरी तिला निवडलं होतं. गुरुजी म्हणाले, तो रक्षक आता नवीन आत्मा शोधतोय आणि त्याने तुला निवडलं आहे. गुरुजी म्हणाले, जर तू त्या आसऱ्याला नष्ट केलं नाहीस तर तूही कायमची अडकशील. सोनाली पुन्हा जंगलात निघाली, पण यावेळी जंगल वेगळं वाटत होतं. झाडं हलत होती, जणू ती जिवंत होती. मंदिराच्या जागी आता एक काळं वर्तुळ होतं. त्या वर्तुळातून ती सावली बाहेर आली. पूर्ण अंधार, आवाज नाही. सावली म्हणाली, मी त्या सगळ्यांचा राग आहे, मी त्या सगळ्यांची वेदना आहे, मी आसरा आहे. सोनाली ओरडली, तू त्यांना मुक्त करायला हवं. सावली हसली, मुक्ती, वेदना कधीच संपत नाही. सोनालीने डोळे बंद केले आणि म्हणाली, जर कुणाला अडकवावं लागणार असेल तर मी तयार आहे. अचानक प्रकाश झाला, सावली गायब झाली. दुसऱ्या दिवशी गाव पुन्हा शांत झालं, पण सोनाली गायब झाली. काही दिवसांनी गावातल्या एका मुलीला स्वप्न पडलं. एक मुलगी तिला म्हणाली, माझं नाव सोनाली आहे आणि मी अजून इथेच आहे. 1 वर्ष लोटलं होतं. भोरगाव पूर्णपणे बदललं होतं. लोकांनी त्या जागेला टाळणं बंद केलं होतं, पण काही लोक अजूनही कुजबुजत होते. रात्री अजूनही आवाज येतात. गावात एक नवीन मुलगी आली, रिया. ती शहरातून आली होती आणि तिला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. ती म्हणाली, भूत प्रेत काही नसतं. रिया आणि तिचे मित्र रात्री चॅलेंज म्हणून त्या जागी गेले. ते हसत होते, व्हिडिओ बनवत होते. हा सती आसरा फेक आहे. रात्रीचे 12 वाजले. त्यांचा फोन अचानक बंद झाला. नेटवर्क गायब आणि वारा थांबला. रिया एकटीच पुढे गेली. तिला मागून आवाज आला, रिया. ती वळली आणि तिला दिसलं सोनाली, पण तिचे डोळे पूर्ण काळे होते. सोनाली हळू आवाजात म्हणाली, मी मुक्त नाही, मी आता आसऱ्याचा भाग आहे. अचानक बाकीचे मित्र गायब झाले. रिया एकटी उरली. जमिनीवर काळं वर्तुळ तयार झालं आणि त्या वर्तुळातून ती सावली बाहेर आली. सावली म्हणाली, प्रत्येक वेळी कोणीतरी स्वतःला बलिदान देतं, पण मी कायम राहतो. रिया रडत म्हणाली, मला काय करायचं? सोनाली तिच्याकडे पाहून म्हणाली, हा चक्र तोडायचा एकच मार्ग आहे, कोणीही बलिदान देऊ नये. रिया डोळे बंद करून ओरडली, मी कुणासाठी मरत नाही. अचानक सगळं हादरलं. सावली ओरडली, जमीन तडकली, प्रकाश झाला, सगळं गायब झालं. रिया एकटीच उभी होती. रिया गावात परत आली. सगळं नॉर्मल होतं, पण त्या रात्री तिने आरशात पाहिलं. तिच्या मागे ती सावली उभी होती. चक्र तुटत नाही, ते फक्त नवीन रूप घेतं. पुढची कथा कुचीसाके. पुण्यातलं उपनगरात वाकड. रिया नावाची 12 वर्षांची मुलगी नुकतीच तिथे शिफ्ट झाली होती. नवीन जॉब, नवीन फ्लॅट, नवीन सुरुवात. पण पहिल्याच दिवशी तिच्या शेजारणीनं तिला एक इशारा दिला, रात्री 9 नंतर बाहेर जाऊ नकोस. रिया हसली, का? भूत येतं का? शेजारीन काहीच बोलली नाही, फक्त म्हणाली, जर कोणी विचारलं मी सुंदर आहे का, तर उत्तर देऊ नकोस. ऑफिसमध्ये रियाला त्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. एक सहकारी अंकित म्हणाला, काही लोक म्हणतात इथे एक बाई फिरते, तिचा चेहरा मास्कने झाकलेला असतो, ती विचारते मी सुंदर आहे का? रिया हसली, आणि मग काय, इंस्टाग्राम फॉलो मागते. सगळे शांत झाले. अंकित हळू आवाजात म्हणाला, जर तू हो म्हणालीस तर ती मास्क काढते आणि तिचं तोंड कानापर्यंत कापलेलं असतं. त्या रात्री रिया उशिरा ऑफिसमधून निघाली. रस्ते रिकामे होते, स्ट्रीट लाईट फ्लिकर होत होते. तिला अचानक मागून पावलांचा आवाज ऐकू आला.
टप टप ती वळली. कोणीच नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कोपऱ्यावर एक स्त्री उभी होती. लांब केस, पांढरा मास्क. ती हळू आवाजात म्हणाली, मी सुंदर आहे का? रिया गोठली. तिला शेजारीण आठवली. रिया घाबरली आणि नकळत म्हणाली, हो. स्त्रीने हळूहळू मास्क काढला आणि तिचं तोंड कानापर्यंत कापलेलं होतं. रक्त ओघळत होतं. ती हसली. आता मी सुंदर आहे का? रिया किंचाळली आणि पळू लागली. पण जिथे ती पळत होती ती स्त्री तिच्या समोरच पुन्हा उभी राहिली. उत्तर दे. रिया इकडे तिकडे पळत होती, पण प्रत्येक वेळी ती स्त्री तिच्या पुढेच येत होती. जणू ती तिच्या सावलीसारखी होती. अचानक एक गाडी आली. त्या स्त्रीने मागे पाहिलं आणि गायब झाली. रिया थरथरत घरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी रियाने इंटरनेटवर शोध घेतला. तिला एक नाव सापडलं, कुचिसाके ओन्ना. एक जपानी शहरी दंतकथा. कथा अशी होती, एक सुंदर स्त्री जिचा नवरा खूप संशयी होता. एक दिवस त्याने तिचं तोंड कापलं आणि विचारलं, आता तू सुंदर आहेस का? ती मरताना म्हणाली, मी सगळ्यांना विचारेल. रिया विचारात पडली, ही जपानी कथा पुण्यात कशी? अंकितने सांगितलं, इथे एक जपानी कुटुंब राहत होतं. त्यांची मुलगी अचानक गायब झाली आणि त्यानंतर ही घटना सुरू झाली. त्या रात्री रिया पुन्हा बाहेर पडली. तिला सत्य जाणून घ्यायचं होतं आणि ती पुन्हा तिथेच उभी होती. मी सुंदर आहे का? यावेळी रियाने उत्तर दिलं नाही. ती शांत राहिली. स्त्री हळूहळू जवळ आली. रिया म्हणाली, तू सुंदर आहेस, पण माझ्यासारखी नाही. ही एक युक्ती होती जी तिने वाचली होती. स्त्री थोडी कन्फ्यूज झाली. ती ओरडली, खोटं बोलू नकोस. आणि अचानक तिचं तोंड अजून मोठं झालं. रिया लक्षात आलं, ही फक्त आत्मा नाही, ही एक शाप आहे जो पसरतो. रिया थांबली. ती पळली नाही. ती म्हणाली, तुला कुणीतरी दुखावलं, पण तू इतरांना का दुखावतेस? स्त्री थांबली. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मला कुणी सुंदर म्हटलं नाही. रिया म्हणाली, तू सुंदर आहेस. स्त्री हसली आणि गायब झाली. त्या रात्री रिया आरशात पाहत होती आणि अचानक तिच्या ओठांवर एक लहानसा कट दिसला. कधी कधी शाप संपत नाहीत, ते फक्त पुढच्या व्यक्तीकडे जातात. त्या रात्री रिया आरशासमोर उभी होती. तिने ओठांवरचा छोटासा कट पाहिला. काही नाही, फक्त स्क्रॅच असेल, ती स्वतःला समजावत होती. पण ती झोपायला गेल्यावर तिला आरशातून कुणीतरी पाहत असल्यासारखं वाटत होतं. रात्री 3 वाजता रिया अचानक जागी झाली. तिला वाटलं कोणीतरी तिच्या कानाजवळ कुजबुजतंय. तू सुंदर आहेस का? तिने डोळे उघडले, पण खोलीत कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा आरशात पाहिलं. कट थोडा मोठा झाला होता, जणू तो हळूहळू फाटत होता. ऑफिसमध्ये रिया नॉर्मल वागायचा प्रयत्न करत होती, पण तिला अचानक लोकांचे चेहरे वेगळे दिसायला लागले. जणू सगळ्यांचे तोंड कापलेले होते. ती घाबरून डोळे बंद करत होती. तिचा सहकारी अंकित तिच्याशी बोलायला आला. रिया अचानक त्याच्याकडे बघत म्हणाली, मी सुंदर आहे का? अंकित थबकला. काय? रिया स्वतःच घाबरली. सॉरी, मला कळलं नाही मी काय बोलले. त्या दिवसापासून रिया नकळत लोकांना तोच प्रश्न विचारू लागली, मी सुंदर आहे का? तिला कळतही नव्हतं, पण तिचा आवाज बदलत होता. रिया पुन्हा त्या दंतकथेचा अभ्यास करू लागली. तिला पुन्हा ते नाव दिसलं, कुचिसाके ओन्ना. पण यावेळी तिला एक नवीन गोष्ट कळली. जो तिच्याशी संवाद करतो तो हळूहळू तिच्यासारखा बनतो. त्या रात्री अंकित घरी जात होता. रस्त्यावर त्याला रिया दिसली. ती शांत उभी होती, मास्क घातलेला. रिया हळू आवाजात म्हणाली, मी सुंदर आहे का? अंकित घाबरला. त्याला कथा आठवली. तो म्हणाला, मला माहीत नाही. रिया हळूहळू मास्क काढू लागली. तिचं तोंड आता पूर्णपणे कापलेलं होतं.
ती हसली. चुकीचं उत्तर. अंकित ओरडला. पण दुसऱ्या दिवशी तो गायब झाला. रिया आता पूर्णपणे बदलली होती. ती रात्री फिरत होती मास्क घालून, लोकांना विचारत, मी सुंदर आहे का? एक नवीन मुलगी त्या भागात राहायला आली. तिला सुद्धा तोच इशारा मिळाला, रात्री 9 नंतर बाहेर जाऊ नकोस. त्या रात्री ती मुलगी रस्त्यावर चालत होती. तिच्या मागे एक आवाज आला, मी सुंदर आहे का? ती वळली आणि तिने पाहिलं, रिया. त्या भागात आलेली नवीन मुलगी मीरा. ती धाडसी होती, पण जास्त कुतूहल असलेली. लोकांनी तिला इशारा दिला, रात्री बाहेर जाऊ नकोस. पण ती म्हणाली, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मीराने सगळं शोधायला सुरुवात केली. तिला कळलं, रिया गायब नाही. तीच आता त्या शापाचा भाग आहे. आणि मूळ कथा कुचिसाके ओन्ना. मीराला एक जुना ब्लॉग सापडला. त्यात लिहिलं होतं, जर तू तिचा सामना केला आणि तिला सत्य दाखवलं तर कदाचित शाप तुटू शकतो. मीरा ठरवते, ती स्वतःच त्या शापाला सामोरी जाईल. रात्री 12 वाजता ती त्या रस्त्यावर उभी होती. थंड वारा सुटला आणि सावलीतून रिया बाहेर आली. पांढरा मास्क. हळू चाल. रिया म्हणाली, मी सुंदर आहे का? मीरा थोडा वेळ शांत राहिली. मीरा म्हणाली, तू दुखावलेली आहेस, सुंदर नाही. क्षणभर शांतता. रिया ओरडली, खोटं, सगळे खोटं बोलतात. तिने मास्क काढला. तिचं तोंड भयानक फाटलेलं. मीरा पळाली नाही, ती तिच्याकडे चालत गेली. तुला कोणी दुखावलं, पण तू स्वतःला का नष्ट करतेस? अचानक रियाच्या आतून 2 आवाज येऊ लागले. एक तिचा स्वतःचा आणि दुसरा त्या मूळ शापाचा. तो दुसरा आवाज म्हणाला, मी तिच्या वेदनेतून जन्मलो आहे, मी कधीच जाणार नाही. मीराला ब्लॉगमधलं शेवटचं वाक्य आठवलं, शाप संपवायचा असेल तर त्याला स्वीकारू नकोस. रिया पुन्हा विचारते, मी सुंदर आहे का? मीरा डोळ्यात डोळे घालून म्हणते, तू ना सुंदर ना कुरूप, तू फक्त एक जखम आहेस. अचानक सगळं थांबलं. रियाचा चेहरा बदलायला लागला. तिचं तोंड हळूहळू नॉर्मल होत गेलं. रिया रडत म्हणाली, मला वाचवलंस. आणि हळूहळू ती गायब झाली. त्या दिवसानंतर त्या भागात कोणालाही ती स्त्री दिसली नाही. लोक म्हणाले, शाप संपला. काही दिवसांनी मीरा आरशात स्वतःकडे पाहत होती आणि अचानक तिच्या मागे कोणीतरी कुजबुजलं, तू सुंदर आहेस का? काही प्रश्न कधीच मरत नाहीत, ते फक्त नवीन आवाज शोधतात.